सिंदखेडा तालुक्यातील मालपूर ग्रामपंचायतच्या अर्धवट कामाचा शुभारंभ कधी होईल? सिंदखेडा तालुका प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे। मालपूर हे गाव सिंदखेडा तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकवस्तीचं गाव आहे। मात्र विकासशून्य गाव म्हटलं तर वावगे ठरणार नाही। ग्रामपंचायत 17 सदस्य व 18वा सरपंच असलेले गाव, मात्र इथं विकास नाही हेच सत्य आहे। निधी येते, कामाचा दर्जा खालावलेला, निकृष्ट दर्जाचे ठेकेदार, तेही फक्त टक्केवारी घेण्यापुरती काम सरोनी वैद्य मरो या म्हणीप्रमाणे करतात। प्रशासन काळात तर समस्यांचा ऊत आला आहे। दररोज वर्तमानपत्रात बातम्या झळकतात, परंतु प्रशासन हा कलगीयुग कुंभकर्ण आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतो। अर्धवट मालपूरचे अर्धवट कामे कधी पूर्ण होतील असा संतप्त सवाल गावकऱ्यांना भेडसावत आहे। अशाच अर्धवट सोडलेले धनगर गल्लीतील महादेव मंदिरापासून ते जगन्नाथ बळीराम बागुल यांच्या घरापर्यंतचा रस्त्यांना पेवर ब्लॉक बसवलेल्यांना काँक्रिटीकरण केलेले, अशातच लोकांना मार्गक्रमण करावा लागतो। दरबारगडाचे राजे आपण अमेरिका पाहिले ना, कशा सुखसुविधा आहेत आचरण करा व मालपूर गावचा विकास घडवा। अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करा, हीच मालपूर नागरिकच्या लोकांची रास्त मागणी आहे। चला तर पाहूया हा येथील ज्ञानोपासक शिक्षण मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय मालपूर प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप। सिंदखेडा तालुका प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे। सिंदखेडा तालुक्यातील मालपूर इथं महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2024 ते 25 या वर्षासाठी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप करण्यात आले। त्याप्रसंगी पत्रकार प्रभाकर अडगाळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांचा सत्कार माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सदाशिव भलकार यांनी गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला व 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचा वाटप कार्यक्रम संपन्न झाला। त्याप्रसंगी शाळेचे शिक्षक प्रवीण पाटील, महेंद्र राजपूत सर, मोहन चव्हाण, संजय लोहार, शिक्षिका मॅडम व विद्यार्थी शाळेचा पहिला दिवस प्रसंगी साक्षीदार व भागीदार उपस्थित होते। या शाळेची गुणवत्तासाठी मुख्याध्यापकांनी या शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभते। मालपूर व पंचक्रोशीत उपक्रमशील विद्यालय म्हणून ओळखली जाते। विद्यार्थी जिल्ह्यात व तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकवलाय, तसेच विविध क्षेत्रात अग्रक्रमावर हे विद्यार्थी असतात। त्याचा रिपोर्ट कॅमेऱ्यात कैद केला आहे। GS9 टीव्हीचे प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे यांनी। चला तर पाहूया त्यांचा खास रिपोर्ट।